आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गरवारे कंपनीच्या गेटसमोर एका पिकअप वाहनातून अवैधरित्या परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेली होती। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून पथकानं दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। प्रदीप प्रेम बहादूर, सूर्यप्रकाश विश्वकर्मा अशी पथकातनं ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नाव आहेत। त्यांची कसून चौकशी केली असता विदेशी मद्याचे 55 बॉक्स असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल वाहनासह हस्तगत केला। सदर संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे निरीक्षक रियाज खान, विजय कुमार थोरात, महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री जाधव, गणपत अहिरराव, प्रवीण वाघ यांच्या पथकाने केली। गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या RJ पाटील करतात। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।